भारत आणि अमेरिका या दोन महान देशांमधल्या अंतरिम व्यापार करारावर दोन्ही पक्षांनी सहमती दर्शवली आहे। यासाठी आपण अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानतो अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अंतरिम कराराचं स्वागत केलं आहे। या करारामुळे द्विपक्षीय प्रगतीचा मार्ग खुला झाला असून परस्परांवरचा विश्वास प्रतिबिंबित होतो असं मोदी यांनी म्हटलंय। यामुळे भारतातले कष्टकरी शेतकरी, उद्योजक आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, स्टार्टअप्स, मच्छीमार आणि इतरांनाही नव्या संधीची द्वारं खुली होऊन मेक इन इंडियाला अधिक बळकटी मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला। भारत आणि अमेरिका यांनी नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्याची कटिबद्धता व्यक्त केली असून या करारामुळे गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाची भागीदारी देखील अधिक बळकट होईल। तसंच यामुळे विश्वासार्ह पुरवठा साखळी बळकट होऊन वैश्विक वाढीसाठीही ती योगदान देईल असं त्यांनी म्हटलं आहे। विकसित भारतासाठी मार्गक्रमण सुरू असताना भविष्यवेधी, आमच्या लोकांना सक्षम करणारी वैश्विक भागीदारी उभारण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अंतरिम कराराचं स्वागत केलं असून द्विपक्षीय संबंधांकरिता कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे। भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार करार विस्ताराच्या चर्चेसाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। भारत आणि अमेरिकेदरम्यान झालेला अंतरिम व्यापार करार हा परस्पर लाभ वास्तवात आणण्यास सहाय्यक ठरेल अशी प्रतिक्रिया भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी व्यक्त केली आहे। या करारामुळे भारतीय निर्यातदारांना अधिक मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल आणि संधी मिळतील। यामुळे अधिक क्षेत्र खुली होऊन पर्यायानं मेक इन इंडियाला अधिक प्रोत्साहन मिळेल असंही जयशंकर म्हणाले। या करारामुळे दोन्ही देशांमधील शेतकरी, उद्योजक यांना नवीन संधी मिळतील अशी आशा अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोअर यांनी व्यक्त केली आहे।